600 कोटीच्या विषयावरून सांगली महापालिका सभेत जोरदार वादंग. महायुतीतील दोन घटक पक्ष आमने-सामने. राष्ट्रवादी पक्षाचे नेते उपमहापौर गजानन मगदुम यांनी भाजपला आम्ही पुन्हा मदतीला येणार नाही अशी दिली तंबी. सांगलीच्या शामरावनगरमध्ये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून येणाऱ्या 600 कोटींच्या विषयावरून सांगली महापालिका सभेत जोरदार वादंग झालेला आहे. यावेळी सत्ताधारी गटात असणारे राष्ट्रवादी पक्षाचे उपमहापौर गजानन मगदुम यांनी थेट भाजपला तंबी दिली आहे. हा विषय समजावून सांगून मगच चर्चेला आणा अशी आक्रमक भूमिका उपमहापौर गजानन मगदुम यांनी घेत सर्व नगरसेवकांना पुढील सभेत हा विषय घेण्यासाठी उठा असा आग्रह केला. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे या नगरसेवक उभे राहिले, मात्र भाजपा नगरसेवक खालीच बसून होते. त्यामुळे संतापलेल्या उपमहापौर गजानन मगदुम यांनी थेट भाजपा नगरसेवकांना उद्देशून तुम्ही उठणार नसाल तर पुन्हा आम्ही तुमच्या मदतीला येणार नाही अशी भूमिका घेत भाजप नगरसेवकांना तंबी दिली आहे. 20 वर्ष नगरसेवक आहे, तुम्ही असला मला सांगायचं नाही. जे ऑर्डर आल्या वर्क ऑर्डर झाली, शासनाचं काय गायडन्स आलं असेल तर तुम्ही सांगा. 30% जोपर्यंत होत नाही, सभागृहाला माझी विनंती आहे, सगळ्यांनी उठून त्यांना महापौरने विनंती करा, हा विषय परत घ्या. सगळ्या ऑर्डर द्या, माझी विनंती आहे. सगळेजण उठा, मला महापौरला सांगा हात वर करून, सगळेजण उठा आणि हा विषय परत घ्या आणि रीतसर अजेंडावर घ्या. तर दबाव कुणी घ्यायचं नाही. महापौर साहेब, भाजपची सत्ता जरी असली बघा, हा चुना मारण्याचा प्रश्न आहे. भाजपच्या बाजूला आम्ही राहणार नाही. भाजपची सत्ता जरी असली बघा, हा चुना मारण्याचा प्रश्न आहे. भाजपच्या बाजूला आम्ही राहणार नाही. परत आम्हाला भाऊच्या बाजून कसं काही सांगायचं हो, असं नाही. सगळ्याचा विषय आहे असं म्हणत नाही. असं होत नाही ना. जी भावना नाही या विषयाचं ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.